मुंबईकरांच्या राजकारणातला मोठा सस्पेन्स अखेर संपला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबईच्या महापौर पदावर कोण विराजमान होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. अनेक दिवस चर्चा, बैठकींची मालिका, गाठीभेटी, नावांची चाचपणी सुरू होती. पण आता चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं आहे. भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेविका रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी महापालिका मुख्य कार्यालयातील पक्ष कार्यालयातून ही घोषणा करताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. या निवडीचे ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं मानलं जाते, कारण जवळपास 29 वर्षानंतर मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसणार आहे. इतक्या मोठ्या कालावधीनंतर सत्ता थेट भाजपच्या नेतृत्वाखाली महापौर पदाच्या रूपाने दिसणार असल्यामुळे हा निर्णय पक्षासाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. यावेळी महापौर पद हे खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी राखीव होतं. त्यामुळे महिला चेहऱ्यांचं पुढे येणार हे निश्चित होतं. भाजपमध्ये अनेक नावांची चर्चा होती. काही जण लॉबिंग करत होते, तर काही जणांना पक्षश्रेष्ठींचा पाठिंबा असल्याच्या बातम्या येत होत्या. पण शेवटी संघटनात्मक कामं, अनुभव आणि पक्षनिष्ठा या सगळ्या बाबींचा विचार करून रितू तावडे यांच्या गळ्यात ही माळ पडली. आता उपमहापौर पदाबद्दल बोलायचं झालं तर महायुतीतील शिवसेना शिंदे गटाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. संख्याबळात त्यांनी दिलेले हातभार निर्णायक ठरतो. त्यामुळे हे पद शिंदे गटाकडे जाणार आहे हे जवळपास ठरलेलं होतंच. शीतल म्हात्रे आणि अमेय गोले यांची नावं आघाडीवर होती. मात्र अखेर मागा ठाणे प्रभागाचे नगरसेवक संजय घाडी यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की उपमहापौर पद पुढील 1.25 वर्षासाठी असेल. आज सकाळपासून महापालिका मुख्य कार्यालयात प्रचंड हालचाली सुरू होत्या. भाजप, शिवसेना, शिंदे गटाच्या नेत्यांची एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. या सत्तेचं गणित, पुढील रणनीती, समित्यांमधील वाटप, निवडणूक प्रक्रिया या सगळ्यांवर सविस्तर चर्चा झाली. भाजपकडून अमित साटम, गटनेते गणेश खनकर उपस्थित होते. तर शिवसेनेकडून राहुल शेवाळे, अमेय घुले यांच्यासह इतर पदाधिकारी हजर होते. बैठकीनंतर लगेचच नावाची घोषणा करण्यात आली. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा संख्याबळ. 2026च्या निवडणुकीत मुंबईकरांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. भाजपकडे एकूण 90 जागा, शिवसेना शिंदे गटाकडे 29 जागा, म्हणजे एकूण 118 जागा सत्तेसाठी लागणाऱ्या आकड्यापेक्षा हे जास्त आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महायुतीचा विजय जवळपास निश्चित मानला जातो. विरोधकांकडून हे मोठं संख्याबळ आहे. ठाकरे गटाकडे 65 जागा, काँग्रेसकडे आणि इतरकडे 25 ते उमेदवार देणार, निवडणूक लढवणार, वातावरण तयार करणार. पण आकडेमोडीची गणित पाहिलं तर महायुतीचं पारडं जड दिसत आहे. निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रमही जाहीर झालेला आहे. 7 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर 11 फेब्रुवारीला महापालिका मुख्य कार्यालयात विशेष सभा होईल. दुपारी 12 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि मग नव्या महापौर, उपमहापौराची अधिकृत घोषणा केली जाईल. त्या दिवशी महापालिकेत मोठं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळेल, अशी शक्यता वर्तवली जाते. शिवसेनेकडून अधिकृत परिपत्रक काढून संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सर्व नगरसेवकांनी या निर्णयाचं पालन करावं, असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. म्हणजे महायुतीत अंतर्गत मतभेदांना फारशी जागा नाही, असा संदेश देण्याचाही प्रयत्न यातून दिसतो. महापौर, उपमहापौराची नावं जाहीर झाली असली तरी खरी राजकीय चुरस आता पुढे सुरू होणार आहे. ती महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती, बेस्ट समिती या पदावर नियंत्रण, म्हणजे प्रत्यक्ष कारभारावर प्रभाव. त्यामुळे या वाटपात दोन्ही पक्ष काय भूमिका घेतात, कोणाला किती जागा मिळवतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत मुंबई महापालिकेच्या सत्तेत चित्र आता स्पष्ट झालं आहे. रितू तावडे महापौर, संजय
घाडी उपमहापौर या जोडीकडे पुढील काळात मुंबईच्या प्रशासनाची मोठी जबाबदारी असणार आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण या सगळ्या प्रश्नावर आता त्यांना कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. मुंबईकरांनी दिलेल्या कौलाचं रूपांतर प्रत्यक्ष विकासात होतं का हे पाहणं पुढील काळात अत्यंत महत्त्वाचं ठरेल. राजकीय घोषणा संपल्या आहेत. आता अप्रत्यक्ष अपेक्षा आहे कामाच्या. तर मुंबई महापालिकेच्या महापौर पदाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.